माऊली, कशी आहे प्रकृती तुझी? सगळं आलबेल आहे ना? नाही, आपलं सहज चौकशी केली. फार कष्ट पडतात ग तुला माऊली. सगळ्या घराला धरून ठेवणारा ओलावा तूच आहेस बघ. माऊली, आपल्या त्रिशिराला पाहिलं ना की अगदी थेट तुझीच आठवण येते. त्याला कसं बालक रूपामध्ये गणेशानं दर्शन दिलं. तुला देखील भगवंतानी दर्शन दिलं असेलच, कारण सत्कर्म करणाऱ्यांवर तो नेहमी प्रसन्न असतोच. पण जे गर्वाने बाधित असतात, धनाढ्य जनक राजासारखे, त्यांना देखील दर्शन देऊन तो चांगला धडा शिकवतो. बघ की. महाराज, काय झाले? आपले वाढपी मला अन्न का वाढत नाहीत? काही अडचण आहे का? तसे असेल तर मी उठतो. नाही, उठण्याची आवश्यकता नाहीये बालका. काही क्षण थांबा, मी पाहतो काय झाले आहे ते. हो. प्रधानजी, प्रधानजी, प्रजा संकटात असताना कर्तव्य म्हणून जसे राजांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे, तसेच आज आम्ही संकटात असताना आमच्या प्रजेनेही आमच्या पाठीशी उभं राहणं तेवढंच आवश्यक आहे. मी समजलो नाही महाराज. आजवर उपकार म्हणून आपल्या धान्य पेटाऱ्यातून अनेक धान्य आपण या प्रजेला दिलं आहे, ते परत मागवा. जशी आज्ञा महाराज. ऐका हो, ऐका. मिथिला नगर वासियांना सूचित करण्यात येत आहे की त्यांच्याकडील असलेले धान्य तात्काळ आमच्या सेवकांकडे जमा करण्यात यावे. हो, ही राज आज्ञा आहे. अहो, आपल्या घरात आता काहीच उरले नाही. पिल्लाचे भोजन अजून शिल्लक आहे. त्यानं काहीच खाल्लं नाही हो. भुकेने व्याकुळ झालाय तो. आणि आता हे असे. कौशल्य, घाबरू नकोस. भगवंत इतकाही क्रूर नाहीये. तो निश्चितच आपली भूक शमवेल. महाराज, थाळी पुन्हा रिकामी झाली. संपले का भोजन? हे बालका, जे आहे ते एवढंच अन्न आता शिल्लक आहे. हेही कमी पडत असेल तर तू आम्हाला खा. बघा स्वामी, मी जे म्हणत होते तेच होते आहे. केवळ कोठारातच नाही तर संपूर्ण नगरात धान्याचा एक कणही शिल्लक नाहीये. देव असे आपल्याच भक्तांना उपाशी कसे ठेवू शकतात? देवी, तुझी उत्कंठा आणि शंका दोन्ही रास्त आहेत, पण लवकरच याचं निराकरण होईल. तिकडे बघ. काय बालका, झाली ना तृप्ती?
महाराज, अजून तर माझे अर्धे पोट देखील भरले नाही. हे बघ बालका, आता नाईलाजाने आम्हाला हे सांगावं लागत आहे की सर्व अन्न संपले, धान्याची कोठारे रिकामी झाली. एवढंच नव्हे तर जनसमुदायाकडून आणलेले धान्य सुद्धा संपले. आता आमची झोळी रिकामी आहे. काय? तू माझी एक इच्छा पूर्ण करू शकला नाहीस, असा कसा राजा तू? आणि तू स्वतःला या पृथ्वीवरचा सर्वात मोठा दानवीर म्हणतोस. एका याचकाला तू भिक्षा देऊ शकला नाहीस. तू कसला राजा? दानवीर म्हणून घ्यायचा तुला कसलाही नैतिक अधिकार नाही. एक सामान्य बालक तुझा धिक्कार करतो. हा, तू एक माझी इच्छा पूर्ण करू शकला नाहीस, असा कसा राजा तू? आणि स्वतःला तू ह्या पृथ्वीवरचा सर्वात मोठा दानवीर म्हणतोस. एका याचकाला भिक्षा देऊ शकला नाहीस. तू कसला राजा? अरे तू तर भडंग आहेस. दानवीर म्हणून घ्यायचा नैतिक अधिकार नाही तुला. एक सामान्य बालक तुझा धिक्कार करतो. महाराज 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 उठा महाराज महाराज उठा महाराज 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 उठा महाराज. अहो बाबा, हाच तो बालक ज्याने राजाचा पाणउतारा केला, धान्याचे सर्व कोठारे रिकामे केलेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुणी आहे का घरात? थोडा वेळ प्रतीक्षा करा, येतोच आहे गणेश वंदना संपून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. काय झालं? ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. या बसा इथे. हो, ओम गं गणपते नमः. अहो, या दुर्वा व्हायच्या राहिल्या. हो. हे गणराया, हे विघ्नहर्ता, आपल्या नगरात, आपल्या सृष्टीवर असाच आशीर्वाद ठेव. कुठेही कसले संकट येऊ देऊ नकोस. तथास्तु. अहो, आपण तर महाराजांकडे गेला होतात ना? मला खात्री आहे आपली इच्छा नक्कीच पूर्ण झाली असावी. नाही पूर्ण झाली इच्छा. कसला तुमचा तो राजा? म्हणे दानशूर. मी साधे भोजन मागितले, पोटभर अन्न मिळाले नाही. अत्यंत गर्विष्ठ राजा आणि त्याचे सेवक सुद्धा. मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला जे काही हवं आहे ना ते
त्या आमच्याकडून न्या, पण आमच्या महाराजांना बोल नका लावू. असे मी जे मागीन ते तुम्ही देऊ शकाल? मला अजून भूक लागली आहे. देव पण कशी परीक्षा बघतो. घरात अन्नाचं कण देखील नाहीये. आता आम्ही कशी करणार तुमची इच्छा पूर्ण? घरातील अन्न महाराजांचे सैनिक घेऊन गेलेत. आमचा पुत्र देखील उपाशी आहे. पण आपणच बघावे, घरात काहीच नाहीये. गणेशाला दुर्वा प्रिय असतात. जेव्हा तुम्ही आलात तेव्हाच गणेशाला अर्पण केल्या. आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाही. तिथे एक दुर्वा शिल्लक दिसते, ती मला द्या. पोट भरले माझे. आपण कोण आहात? संपूर्ण नगरीचे अन्न संपून भुकेला राहणारा आणि एका दुर्वाच्या सेवनाने तृप्त होणारा बालक सामान्य असूच शकत नाही. सांगा ना, कोण आहात तुम्ही? मगाशी पण तुम्ही आलात तेव्हा तुमची छाया या जमिनीवर पडली. ती श्री गणेशाची होती. तो भास नव्हता. नक्की सांगा, खरं तुम्ही कोण आहात? हे प्रभू, हे आमचे भाग्य म्हणावे नाही तर काय म्हणावे. साक्षात श्री गणराय आमच्या घरी आलेत. आम्हाला दर्शन दिले त्यांनी. तुला दर्शन दिले याचे एकमेव कारण म्हणजे तुझ्या भक्तीमध्ये खरेपणा आहे. तुझ्या निस्वार्थी भावाने ती एक दुर्वा दिलीस. त्याच भावनेने जर राजा जनकाने सेवा केली असती तर मी तेव्हाही तृप्त झालो असतो. मला समजले तुम्हाला काय म्हणायचे ते. पण आमचे महाराज कपटी नाहीये. ते मनाने खूप चांगले आहेत. त्यांना क्षमा करा. त्यांना क्षमा करा. हा तुझा आणखी एक चांगला गुण आहे. तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे. ह्या घरावर सदा माझा आशीर्वाद राहील. कधीही कसलेही संकट येणार नाही. तथास्तु. महाराज, आता उठावे महाराज. किती ते मनाला लावून घेणार आहात? काय करावे असे उठून तरी? इतक्या वर्षाचे आमचे कष्ट सगळे साम्राज्य धुळीला मिळाले. काय करावे असे जगून तरी? ही सारी तुझ्याच कर्माची फळे आहेत राजन.
आता माझे आशीर्वाद प्राप्त करण्यास तू पात्र आहेस असे तुला तरी वाटते ना? माझी सामान्य इच्छा तू पूर्ण करू शकला नाहीस. तू भक्तिभावाने एक घास देखील दिला नाहीस, पण त्या बिचाऱ्या त्रिशिराने निस्वार्थी भावाने एक दुर्वा दिली आणि मी तृप्त झालो. म्हणजे प्रभू तुम्ही? होय, मीच बालकाच्या अवतारात येऊन तुझी परीक्षा बघितली राजन. दान तेव्हाच श्रेष्ठ होते जेव्हा त्या मागील वृत्ती तितकीच निर्मल असते. तुझ्या दान धर्माला स्वार्थाचा गंध होता, त्यामुळे तुझे दान कधीच श्रेष्ठ दान नव्हते. पण तू तुझ्या अहंकारामध्ये गुंग झाला होतास, त्याचेच हे फलित आहे. मला क्षमा करा प्रभू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी स्वतःमध्येच गुंतलो होतो. मी स्वतःला देवत्वाच्या स्थानी बघत होतो, पण तुम्ही मला दाखवून दिलं की माझ्या सगळ्या संपत्ती पुढे, धनधान्यापुढे छोट्याशा दुर्वेचं मोल अधिक आहे. मला क्षमा करा. तथास्तु. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणरायांच्या पूजेसाठी दुर्वांचे महत्व काय असते हे आम्हाला आज समजले. अरे राहू दे राहू दे. स्वामी, मला आत्ता जाणवते माझ्या हातून केवढे मोठे पातक घडले असते. आपण मला त्यापासून वाचवले. माऊली, कुणीतरी अगदी सुंदर म्हणून ठेवलंय की जेव्हा वादळ येतं तेव्हा मोठे मोठे महावृक्ष उन्मळून पडतात, पण इवलीशी तृणांची पाती मात्र टिकून राहतात. त्यामागे एकच तत्व असतं माऊली. हे महान वृक्ष, मोठे वृक्ष दिसायला असतील, पण ते त्यांच्या अहंकाराने मोठे झालेले असतात. जसे ते आपले राजे जनक. परंतु तृणांची पाती ही नेहमीच नम्रतेनं वाकलेली असतात. जसा आपला हा त्रिशिरा. आपल्या गणरायांना प्रिय असणाऱ्या दुर्वा या नेहमीच सदाचार, नम्रता, माणुसकी, सौजन्य याचं प्रतीक मानल्या गेले आहेत. तेव्हा याच परमप्रिय भावना मनामध्ये धरून या दुर्वा वाहून जो नित्य गणरायांचं पूजन करतो त्याला सुख, समृद्धी, समाधान नक्की प्राप्त होतं.